नमस्कार मंडळी. यंदा आपल्या बदलापूरला पावसाने चांगलं झोडपलंय असं म्हणायला हरकत नाही. पण त्यामुळे सर्वत्र भरभरून हिरवळ पसरली आहे हे पण खरं. अशी दुतर्फा असलेली हिरवळ आणि रंगीबिरंगी फुले न्याहाळत मी निघालो मुळगावच्या खंडोबा मंदिराकडे. तसा माझ्या चॅनलवर याच ठिकाणचा 1 जानेवारीचा सूर्योदयाचा व्हिडिओ पण पाहू शकता. अशा छान वातावरणात राईड करत करत खंडोबा मंदिर दृष्टिक्षेपात आलं. मंदिराच्या पायथ्याशी पोचल्यावर बऱ्याच गाड्या पार्क असलेल्या दिसल्या आणि या जागेची वाढत चाललेली लोकप्रियता पण कळली. मंदिराभोवतालचा परिसर तर अजूनच दाट हिरवळीने वेढलेला आहे. पायथ्याशी असलेल्या बाणाई देवीचे दर्शन घेऊन मी पुढच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्यांच्या आसपास असलेल्या झुडपांवर बागडणारी विविधरंगी फुलपाखरे पाहून खूप छान वाटतं. थोड्याशा पायऱ्या चढल्यावर तुम्हाला खंडोबा आणि म्हाळसादेवींची पदचिन्हे दिसतील. ती पाहून मी पुढे झालो. यावेळी पायऱ्यांवर रोटरी क्लबने ठिकठिकाणी केलेल्या कचरा कुंड्या पाहिल्या. हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. वरती यावेळी बांधकाम निगडीत कामे चालू असल्याने वाळू आणि खडी होती. तब्बल 500हून अधिक पायऱ्या चढून झाल्यावर मंदिरापर्यंत पोहोचलो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मंदिरात अनेक भाविक आणि पर्यटक होते. खंडेरायाचे दर्शन घेऊन मी सर्वत्र नजर फिरवली आणि चहूबाजूला दूरपर्यंत फक्त आणि फक्त हिरवळच दिसली. असा विलक्षण नजारा नेहमीच्या धकाधकीत दिसणं दुर्मिळच. मग अशा दुर्मिळ नजाऱ्यांसोबत थोडी फोटोग्राफी करून परतीच्या मार्गाला लागलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यळकोट यळकोट, जय मल्हार.